आहेस, गोंडस. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? नमस्कार मंडळी, तर आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही करणार आहोत एका स्पेशल मूवीचं रिव्ह्यू. अभी मजा आएगा ना भिड़ो. म्हणजे त्याचा टीजर आलाय, मूवीचा नाही, त्याचा टीजर आलाय. तर मला वाटलं ऋषी काहीतरी बोल. तर त्याचे गेले काही पार्ट बघितले, ते खूप आम्ही एन्जॉय केले. आम्ही तरी गेले स्पेसिफिकली एक सोडून. तर आता त्या मूवीचा 5वा पार्ट म्हणजे 5वा मूवी त्या काय म्हणतो त्या प्रोडक्शन हाऊसचं ना, अरे कहना क्या चाहते हो ना प्रोडक्शन हाऊसचा हां, तर कॉमेडी हॉरर युनिवर्स या सेक्शनमधला एक मूवी जस्ट आजच त्याचा टीजर रिलीज झाला. तर त्याबद्दल बोलल्याशिवाय मला राहवत नव्हतं, कारण का कालच आम्ही एक घाणेरडा पिक्चर बघून आलोय. सिरियसली घाणेरडा होता. स्पाय युनिवर्स एकदम थर्ड क्लास मूवी बघून आलो. तर त्यानंतर मग असं वाटलं की या मूवीबद्दल बोलावं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नुकताच रिलीज झालेल्या चित्रपटाचा म्हणजे मूवीचा टीजर रिलीज झाला आज. तर त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं रिॲक्शन किंवा रिव्ह्यू देणार आहोत. तर 1.5 मिनिटाचा तो टीजर आहे. तर तुम्हाला कळलंच असेल आज कुठला मूवी टीजर रिलीज झाला आहे. तर तो मूवी आहे मॅडॉक फिल्मचा हॉरर कॉमेडी सेक्शनमधला थामा हा मूवीज या मूवीचा टीजर येस फायनली रिलीज झाला. तर उत्सुकता थोडी होतीच, कारण का त्यांचं असं आहे ना की एक म्हणजे जी आपण त्यांचे गेले काही पिक्चर्स तुम्हालाही माहिती असतील की स्त्री, नंतर स्त्री 2, भेडिया, मुंजा. तर ही जी सिरीज आहे ना, तर त्याच्यातले जे जे मूवीज येत आहेत ते त्यांना बरोबर कनेक्ट केलेलं आहे. ती एक चांगली गोष्ट आहे त्यांची की प्रत्येक मूवीच्या शेवटी दुसरा मूवी काय येणार आहे त्याची एक थोडीशी लिंक सोडली जाते. क्या बात कर रहे हैं? तर आय थिंक भेडियामध्ये असं होतं की तो जो कोणी त्याचा तो फ्रेंड असतो, काय त्याचं नाव रे, तो त्याला स्त्री उचलून घेऊन जाते. ती कोई बात नहीं, याद करके बता बेटा. मैं कोशिश कर रहा है साहब. हाँ. जना जना ना, जना. 7 करोड़. तर त्याला तो वरुण धवन जो भेडिया दाखवलाय तो त्याला एका त्या मूवीच्या शेवटी तो म्हणतो की आपल्याला दिल्लीला जावं लागेल. तर आय थिंक हे दिल्ली बेस्ड दाखवणार असते थांबाचं. दिल्लीला जावं लागेल, तर तिथे एक आहे जो इथून खून चुसताय, म्हणजे ते रक्त काढतो. तर बेसिकली हा मूवी असा आहे की त्याच्यामधून फर्स्ट टाइम आपल्या बॉलिवूडमध्ये वॅम्पायरचं रिप्रेझेंटेशन दिसणार आहे. कारण आपण गेले काही वर्ष हॉलिवूडमध्ये बघतोस की त्यांचं ट्वायलाईटची जी सिरीज आहे त्यातून आपण वॅम्पायरचं बघितलेलंच आहे. बऱ्याच गोष्टी म्हणजे ती लोकं खूप पुढे आहेत, त्यांच्याशी तर आपला तोडच नाही आहे. कारण का त्यांचे VFX असो, व्हिज्युअल्स असो, त्यांची इमॅजिनेशन पॉवर असो, आणि ऑल्सो त्यांचं बजेट जे खूप वेगळं असतं, आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीला म्हणजे त्यांच्या कम्पेअरमध्ये कोणीच नाही आहे. बात तो सही है. पण फर्स्ट टाइम मॅडॉकवाले हा कन्सेप्ट घेऊन या मूवीमधून त्यांनी एक वॅम्पायरचं दर्शन आपल्या प्रेक्षकांना देणार आहे. ती कशा प्रकारे असणार आहे. तर या मूवीमधली कास्टचं आपण बोललो तर परेश रावल आहेत, नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत, रश्मिका आणि कोण, आयुष्मान खुराना. तर श्रीषा आमची टाइमपास करते मध्येच. तर रश्मिका आणि आयुष्मान, इकडे श्रीषा लवकर. तर रश्मिका आणि आयुष्मान यांची जोडी दाखवलेली आहे. तर जेव्हा टीजर स्टार्ट होतो तेव्हाच आपल्याला ती दोघं पहिल्याच फ्रेममध्ये दिसतात, जिथे की दोघं आमने सामने म्हणजे समोरासमोर दाखवलेत. तर तिथे कळतं की आयुष्मानला एक कोण असतो, तो अस्वल, भालू. तर तो त्याला जंगलामध्ये काहीतरी करत असतो, त्याला काही चावत असतो, मारत असतो काइंड ऑफ. तर त्याला वाचवण्यासाठी रश्मिका येते. मग तो अर्धमेला झालेला असतो. तर तिथून ती गोष्ट सुरू होते की कशा प्रकारे ती त्याला घेऊन जाते आणि मंदिरात, त्यानंतर मग त्याला ब्लड देते त्याला जिवंत करण्यासाठी, त्यानंतर मग तो वॅम्पायर होतो. तर अशी स्टोरी ती पुढे 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 जाते. तर परेश रावल यांना खूप कमी दाखवलं आहे टीजरमध्ये, पण ठीक आहे, आता 1.5 मिनिटाच्या टीजरमध्ये सगळंच दाखवलं तर आपण पुढे एक्साइटमेंट राहणार नाही. तर त्याच्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एंट्री, बापरे, म्हणजे ते पण व्यापार. आणि तो शेवटचा त्यांचा डायलॉग जिथे आपला टीजर संपतो तो डायलॉग त्याचा खूप छान आहे की तो जो म्हणतो की गेले 75 वर्ष मी रोमॅन्स बघितलेला नाही.
तर याच्यावरून कळते की तो कुठेतरी गेले 75 वर्ष त्याला कुठेतरी ठेवलेलं होतं. आय थिंक बांधून असेल किंवा कोंडून असं काइंड ऑफ असेल काहीतरी. तर ती एक मिस्ट्री आहे. साहेबा गुंगा बोला साहेबा. सिद्दीकीचा हा कमबॅक होऊ शकतो कारण का भरपूर असे मूवी आहेत त्याचे की आता चालतच नाही. आणि नवाजुद्दीनचा जो एक काळ होता ना तो संपलेला होता. तर मे बी मला असं वाटतं की तो या मूवीबद्दल नक्कीच कमबॅक होईल. हा, आणि परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजे परेश रावल तर यांना तोडच नाहीये. कॉमेडीमध्ये परेश रावलचा हात कोणीच नाही पकडू शकत. तर त्यांचा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जो ड्युओ आहे ना तो एक बघायला आपल्याला मजा येईल असं. हा, तर तसं असं आम्हाला वाटतं, असं आमचं मत आहे. कारण आम्ही पर्सनली स्त्री 2 भेडिया हे खूप एन्जॉय केले, पण मुंजा नाही इतकं, कारण का तो भावला नाही चित्रपट. तर ते काय होतं त्याला म्हणतात ऍक्च्युली विषय छान होता बट व्हिज्युअल्स त्यांना हे नाही करता. म्हणजे मला असं वाटतं की खूप चांगला होता तो एक विषय चांगला होता. पण त्यातली एक त्यात गोष्ट भरपूर चांगली काही करता आलं होती, असतं. की महाराष्ट्रातलं कोकण जे त्यांनी दाखवलं ते खूप अट्रॅक्टिव्ह होतं. म्हणजे त्याच्यामुळे एक पिक्चर बघूसा वाटला. तो जो ओव्हरऑल सीनरी किंवा ते जे त्यांनी जिथे शूट केलेलं तर ते छान होतं. पण जो मुंजा दाखवलेला तो एवढा काही कॅची नव्हता. बट ठीक आहे. त्याच्यानंतर या मूवीकडून आमच्या अपेक्षा आपल्या प्रेक्षकांच्या खूप आहेत. तर बघूया सध्या जे वॉर मध्ये मला एक असं वाटलं की म्हणजे त्या मनाने ॲज अ VFX वगैरे आता VFXचं मला एकतर नाही बट एक बघण्यासाठी तरी मला असं वाटलं हा, इतका काही म्हणजे खास नाही. जसं की आता आम्ही पण बघितलं की व्हिज्युअल चांगले आहेत बट VFX वर त्यांनी थोडा काम करायला हवंय. आणि जसं की आता येत्या दिवाळीला रिलीज होणार आहे सो त्यांना इनफ टाइम आहे त्या गोष्टीवर काम करण्यासाठी जर झालं नसेल तर. पण ते झालं तर अप टू द मार्क जाईल तो. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक चांगला विषय आहे, एक वेगळंच काहीतरी बघायचं. ऍक्च्युली म्हणजे जे वॉर बघितल्यानंतर जे लोकांची आपले रिॲक्शन खूप खाण्याड्यात वेस्ट ऑफ मनी तुला आहे. खूप आवडलं ना असं. नाही, हे आमच्या गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की अजिबात नाही. ही अक्षरशः रडत होती मी जाणार नाही घरी मला जायचं. तर थांबा आम्हाला पर्सनली आवडला. पण थोडी एक्साइटमेंट आहे की तो कधी रिलीज होतोय आणि कसं आहे. सो त्याच्या ट्रेलरची आता वाट बघूया. तर हे झालं आमचं मत, राईट. आमचं मत थांबाविषयी, टीझरविषयी. तर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की सांगा. आणि हा आहे आमचा मराठीतला थांबाचा पहिला रिव्ह्यू आमच्या या चॅनलवर. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो ठीक आहे, मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर आवडला असेल तर लाईक करा. चलो बाय.